नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, दिनांक 5 मे रोजी तुम्ही इथं पाहू शकता, 5 मेला सामान्य प्रशासन विभाग यांनी हा GR प्रकाशित केलेला आहे. GR काय आहे? बरेचसे विद्यार्थी थोडे कन्फ्यूजमध्ये आहेत. अजूनही असं वाटते की बऱ्याच विद्यार्थ्यांना GR समजलं नसेल, पण आपण हे बघूया की GAD म्हणजेच जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणजे सामान्य प्रशासन विभाग यांनी हा एक GR अत्यंत महत्त्वाचा GR प्रकाशित केलेला आहे. तो 5 मेला प्रकाशित झाला होता. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर महत्त्वाचं काही आहे, विकसित महाराष्ट्र 47च्या या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागांच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे किमान शासन आणि कमाल प्रशासन म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स. हे सगळं इतकं हे नाही आहे, पण महत्त्वाचं काही आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही पाहू शकता, शासन निर्णयानुसार गट ब अराजपात्रित व गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC कडून करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आलेली आहेत. मग आता आपल्या महत्त्वाचं काही आहे की कोणत्या परीक्षा आयोगामार्फत होणार आहेत, भरती प्रक्रिया कशी होणार आहे, कोणती पदं संवर्ग असतील, गट असतील, या सविस्तर आपण ह्या गोष्टी या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मुद्दाम मी तुम्हाला PDF ओपन केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, विद्यार्थी नवीन असतात, काही गोष्टी माहिती नसतात. इथून आगामी काळामध्ये फॉर्मसुद्धा निघतील, गट कचे 2026 ॲड पण पडेल, सगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्ही तर पाहू शकता 231 पानांचा GR आहे. म्हणून मला असं वाटते की लेक्चर घेण्याचं कारण काय होतं, आपण 231 पानं कुठलं पुस्तक वाचू म्हणजे पुस्तकाची पानं एवढी असतात शक्यतो. आपण हा सगळा GR सविस्तर करूयाच, पण 231 पानं सगळी पाठ करायची किंवा वाचायची नाही आहेत. महत्त्वाचं काही आहे तर आपल्याला ह्यामध्ये पाहावं लागेल की तुम्ही ज्या गोष्टी आता इथून पुढं आगामी काळामध्ये करणार आहात, की कोणत्या भरती असणार आहेत, किंवा त्याला आपण काय म्हणूया की जसं की बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की आयोग कोणत्या कोणत्या परीक्षा घेणार आहे, हे आपण सविस्तर यामध्ये गोष्टी करणार आहोत. ठीक आहे. आता शासन निर्णय वगैरे हे सगळं बघायची गरज नाही आहे. आता महत्त्वाचं काही आहे तर आपल्याला हे बघावं लागेल की गट, जसं की त्यांनी काय सांगितलं की गट अ ते गट क, पण आपल्याला महत्त्वाचं काही आहे तर गट ब मध्ये आणि गट क मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत हे आपण सविस्तर गोष्टी करूया. त्यांनी काय केले बघा, परीक्षा योजनेचे विस्तारीकरण म्हणजेच काय तर इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही जी महत्त्वाची बाब आहे, ओके, याला आपण काय म्हणूया, बघा, परीक्षा योजने विस्तारीकरणमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ आणि गट ब संवर्ग. आता इथं गट ब आहे तर कन्फ्यूज होऊ नका, हा गट ब आहे राजपात्रित, आणि आपण जे म्हणतोय गट ब आणि गट क ते असतात अराजपात्रित. बघा, राजपात्रित आणि अराजपात्रित दोन्ही वेगळ्या. राजपात्रित गट अ आणि गट ब मध्ये जसे की राज्यसेवा असेल, काही तांत्रिक सेवेच्या पण परीक्षा आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे की यामध्ये जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायचं आहे की महत्त्वाचं काही आहे, ओके, एकच मिनटं, हां, महत्त्वाचं काही आहे तर यामध्ये ऑलरेडी गट अ आणि गट बच्या राजपात्रितमध्ये ऑलरेडी पाहायला गेलं तर लक्षात ठेवायचं, इथं तुम्हाला दिसून येईल की ज्या विद्यमान सेवा आहेत, जसं की राज्यसेवा ही आपल्या कशामध्ये येते, नागरी सेवेमध्ये येते, बरोबर, अभियांत्रिकी सेवा आहेत, यामध्ये स्थापत्य वगैरे सगळे येणार. त्याच्यानंतर कृषी सेवा आहे, अन्न व औषध प्रशासन सेवा आहे, महाराष्ट्र वन सेवा आहे. या 6 सेवामार्फत एकूण 57 संवर्गामध्ये पदभरती करण्यात येत आहे. या 6 सेवामध्ये 46 संवर्गाचा नव्याने समावेश करण्यात येऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ गट ब अंतर्गत एकूण 103 संवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, ऑलरेडी 57 संवर्ग होते, बरोबर. हे चालले कशाचं, राजपात्रित, म्हणजे फक्त मी सगळ्या विद्यार्थ्यांना सविस्तर गोष्टी सांगतो. आणि यामध्ये आता 17 संवर्ग वाढले, झाले किती, जवळपास 5 आणि 4 9 आणि 1 10, 103 झाले, 7 आणि 7 13, बरोबर, 103 संवर्ग आहेत. म्हणजे होणार काय, इथून पुढं जेव्हा राज्यसेवेची ॲड पडेल, जर आपण नागरी सेवा म्हणतो ॲक्च्युली, म्हणजे त्यातला एक भाग राज्यसेवा आला, नागरी सेवेची ॲड पडणार, त्याच्यामध्ये एकूण 103 संवर्ग असणार. हां, मागणीपत्र नसेल तर संवर्ग तिथं जमा होणार नाही. मागणीपत्र गेलं असेल त्या डिपार्टमेंटचं, त्या एका संवर्गाचं, त्या ठिकाणी ॲड बघायला मिळणार. ठीक आहे. मग त्यांनी सगळं खाली सांगितलं, आपण थोडक्यात काही गोष्टी बघूया, ओके. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काही आहे तर तुम्ही इथं पाहू शकता, बघा, आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे की हे नव्यानं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्किप करा. महत्त्वाचं काय, हां, इथं महत्त्वाचं बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी, आता इथे लक्ष द्या व्यवस्थित, कारण हा आपला महत्त्वाचा भाग आहे. काय सांगितलेलं आहे, गट ब अराजपात्रित व गट क संवर्ग. ठीक आहे. मग असा मुद्दा होता गट अ आणि ब राजपात्रित, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सगळी पदं येणार. आता काय सांगितलेलं बघा त्यांनी, महत्त्वाचं काय आहे तर
गट ब हे ॲक्च्युली शासन निर्णय झाला होता. गट ब अराजपात्रित व गट क ते ॲक्च्युली अराजपात्रितच असतात. मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांना माहीत आहे की गट ब मध्ये सध्या आपल्याकडं 4-5 पोस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल PSI आहे, STI आहे, बरोबर, ASO आहे, SR आहे, अशा प्रकारची पदं आपण 4-5 पदं आपल्याकडे असतात. मुद्दा असा आहे की अजूनही विद्यार्थ्यांना जास्त माहिती नाही आहे की गट क मध्ये कोणती पदे येणार. आता तलाठीबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, नगर परिषद बद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत, पुरवठा निरीक्षक असेल किंवा अजून कोणत्या परीक्षा असतील, तुम्ही मला कमेंटला पण विचारू शकता. पण तत्पूर्वी व्हिडिओ सविस्तर बघून घ्या, कारण शक्यतो काही दिवस व्हिडिओ मी थांबवले होते काही वैयक्तिक कारणामुळं. पण आता मात्र हा GR आल्यामुळं आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे काय दिले, गट ब अराजपात्रित व गट क मधील संवर्गाच्या कामकाजाचे स्वरूप प्रशासकीय अथवा तांत्रिक स्वरूपाचे आहे. भरती प्रक्रिया एक समान व कार्यक्षम होण्यासाठी गट ब अराजपात्रित व गट क संवर्गाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, आता बघा, त्यांनी त्यांचं काम कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय केलं त्यांनी, काय सांगितले, प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या ज्या ज्या प्रशासकीय पोस्ट आहेत 252 संवर्गाचे 17 गट केलेले आहेत. ठीक आहे. आपण परिशिष्ट पण 28-44 मध्ये बघायचं आहे. हे कशाचं चालले, गट ब आणि गट क मध्ये संवर्ग वाढ याच्यामध्ये चालले. आणि तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेल्या ज्यांना तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक त्याला आपण काय म्हणतो पात्रता लागते किंवा टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत त्या काय पोस्ट आहेत त्या 221 संवर्गाचे 29 गट करण्यात आलेले आहेत. ते कुठं नमूद केलेलं आहे, 45 ते 77. ठीक आहे. आता आपण बघूया की अजून काय महत्त्वाचं आहे. म्हणजे होईल काय की आपल्याला समजेल की आपण ज्या गोष्टी करणार आहोत ते इथं सविस्तर दिलेल्या आहेत की नाही. ठीक आहे. ओके. बाकीचे कोटे वगैरे त्यांनी सगळे दिलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं, हा जो आकृतिबंध म्हणजे बऱ्याच ठिकाणी बिंदू नामावली आकृतिबंध अशा शब्द असतात. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय महत्त्वाचं आहे बघा. आपण गट ब आणि गट कला फोकस जास्त करूयाच, पण त्यापूर्वी लक्षात द्यायचं महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही इथं पाहू शकता, ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत ह्या कुठल्या आहेत बघा, ह्या सगळ्या नागरी सेवा आहेत. नागरी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसमधल्या, जसं की UPSC वगैरे असतं ना, तसं आपली MPSCची नागरी सेवा. म्हणजे याच्यामध्ये काय येणार, गट अ गॅझेटेड आणि गट ब गॅझेटेड अशा पोस्ट असणार आहेत. मग कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये संवर्ग आहेत, राज्यसेवा आलं, अभियांत्रिकी, कृषी, पशुसंवर्धन, दंतशल्य चिकित्सक, अशा सगळ्या आहेत. आपण थोडक्यात बघूया. जर इथं पाहायला गेलं, तुमच्या लक्षात इथं आलं असेल मित्रांनो, की या ठिकाणी टोटल बघायला गेलं तर जवळपास ह्या ज्या सेवा आहेत किती, ओके, त्यांनी काय सांगितलं होतं वरती, एकच मिनटं, हां, ओके, त्याबद्दल हां एक मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो. इथे एक गोष्ट अजून नमूद आहे त्यांची, की जी तुमची कंबाईनची ॲड पडली बघा, आता 2026ची ॲड पडली, बरोबर, गट ब ची म्हणतोय मी, गट क ची आता काही दिवसात ॲड पडेल. त्यांनी काय सांगितले, ज्या संवर्गातील पदभरतीसाठी या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अशा पदांना सदर तरतुदी लागू राहणार नाहीत. म्हणजे काय, गट ब ची ॲड आधीच पडून गेलेली आहेत. म्हणजे मुद्दा काय आहे, इथून पुढं म्हणजे फॉर एक्झाम्पल गट क चे असतील किंवा पुढची राज्यसेवा असेल किंवा आगामी गट ब कुठली भविष्य 27 वगैरे असेल, त्या सगळ्यांना या तरतूद लागू होणार आहेत. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या संवर्गांना वरील परिच्छेद क्रमांक 1 जे आपण मगाशी बघितलं, इथे नमूद सुधारणा लागू होणार नाहीत. म्हणजे MPSC कुठल्या कुठल्या परीक्षा घेणार नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे चालू राहील. कुठले कुठले, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, पोलीस भरती, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मनपाच्या भरती, जिल्हा परिषद भरती, नगर परिषद भरती असेल, अशा बऱ्याच भरती त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या MPSC घेणार नाही. हे लक्षात ठेवायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये हे जास्त प्रश्न आहेत. शिक्षक भरती, पोलीस भरती, नगर परिषद भरती, मनपा भरती, जिल्हा परिषद भरती, अशा ज्या भरती आहेत त्या सविस्तर सरळ सेवेमार्फतच होणार. म्हणजे ज्या TCS BPSCचा आपण उल्लेख बऱ्याच वेळा करतो. दुसरी गोष्ट, गट ब अराजपात्रित तसेच गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत घेण्यात येणार नाही. पण 2026ची ॲड यापूर्वीच पडलेली आहे. सो मला असं वाटते PSIला ही शेवटची मुलाखत असेल 26ची. त्यानंतर कदाचित जर मुलाखत घेणार नसतील, त्यांनी तर सांगितलेलंच आहे म्हणा, पण जर तसं मुलाखत घेणार नसतील तर त्यांचा एक वेगळी परीक्षा पद्धत त्यांची येणार. पुढची जी ॲड पडेल ना, गट ब ची म्हणतोय मी, कारण गट ब ची ॲड तर आधीच पडली गेलेली आहे 26ची, जे आपण त्यांना फॉर्म भरला असेल, बरोबर. आता गट ब ची ॲड आधीच पडून गेली. त्यांचं असं म्हणणं आहे की इथून पुढं ज्या ज्या परीक्षा होणार त्यांना ह्या सगळ्या तरतुदी लागू होणार आहे. इथे लक्षात, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सतत असं वाटते की PSIला मुलाखत असणार, कारण ती 26ची ॲड आहे. आपण याच्याबद्दल अजून काही गोष्टी करूया. ठीक आहे.
ओके, चला पुढचं काय महत्त्वाचं आहे बघूया आता. ठीक आहे, बाकीचं मग हे शासन निर्णय वगैरे त्यांनी सगळे दिलं, हे सगळ्या ठिकाणी हे त्याला फॉरवर्ड आपण करून टाकतो. आता बघा इथं महत्त्वाचं आपण काय बघितलं, कुठल्या कुठल्या सेवा याच्यामध्ये येणार आहेत ते आपण बघूया. गट ब आणि गट त्यांनी सांगितलं होतं बघा. प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 252 संवर्गाचे 17 गट, हे 28 24 त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता बघू आपण 28. आता त्यापूर्वी आपण करूया बघा 27पर्यंत काय आहे, हे सगळी पदं आहेत. म्हणजे ते आपण थोडक्यात बघितलं, ज्यांना ज्यांना सेवा असं लागतं बघा, सेवा तुमच्या लक्षात दिली तर जेव्हा जेव्हा सेवा लागतं ना, राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, त्याच्यानंतर शिक्षण सेवा, उच्च शिक्षण सेवा, ह्या सगळ्या पोस्ट नागरी सेवेमध्ये येतात. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो गट अ आणि ब राजपत्रित. आपला संबंध सध्या आहे अराजपात्रित. तर आपण करूया 28 ते 44. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे 28 जे परिशिष्ट आहे ते खाली 44पर्यंत कुठल्या कुठल्या आहेत बघा. ह्या नॉर्मली म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की बऱ्याच मृत संवर्ग घोषित करण्यात आलेले आहेत, बऱ्याचशा भरती होत नाहीत, बरेचसे कॅडर्स एकदम समाप्त झालेले आहेत, ते आता कट पण करतील. पण आपल्यासाठी महत्त्वाचं काही आहे की बघा गट कमध्ये जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जी पाटबंधारे आणि जलसंधारण सारखी पोस्ट आहे बघा, त्याच्यामध्ये एक पोस्ट असते कालवा निरीक्षक, ही सुद्धा आपली गट कमध्ये येऊ शकते. लिपिक तर ऑलरेडी आहेत. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की तलाठी जी परीक्षा आहे ती MPSCच घेणार, बरोबर. निरीक्षक पद जी आहेत ती MPSC घेणार. अन्वेषक, ग्रंथपाल, PSI तर MPSCच घेतं. स्वच्छता निरीक्षक ऑलरेडी याच्यामध्ये व्हायची नगर परिषदमध्ये, ती पण बऱ्यापैकी ऑलरेडी म्हणजे TCS IBPS घ्यायची, पण ती आता MPSC पुन्हा घेणार. म्हणजे महत्त्वाचं काय आहे बघा, बऱ्याच विधांना प्रश्न कुठले होते, तलाठी कोण घेणार, तर ती MPSC घेणार, बरोबर. त्याच्यानं ह्याला आपण तलाठीला सध्याचं नाव काय आहे, ग्राम महसूल अधिकारी, हे लक्षात ठेवायचं. राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक म्हणजेच लक्षात ठेवायचं एक्साईज PSI, याला आधी नाव काय होतं, दुय्यम निरीक्षक म्हणायचं आधी. आता काय नाव आहे, राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटचा त्याला आपण काय म्हणतो, सब इन्स्पेक्टर. ठीक आहे. त्यानंतर सुप्रिटेंडेंट लेवलच्या पोस्ट गट ब क मध्ये वॉर्डन पोस्ट आहे. सहाय्यक कृषी अधिकारी, हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ह्यासुद्धा पोस्ट कशामध्ये भरणार आहेत, तर MPSC परीक्षा घेणार आहे. त्यानंतर AMVI सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, इथे पोस्ट आहे बघा, इथं 23 नंबरला. त्यानंतर भूकरमापक, दंततंत्रज्ञ, तुम्हाला मेन सांगतो मी ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत. ओके, ही एक AMVI एक महत्त्वाची पोस्ट आहे. त्याच्यानंतर संशोधन सहाय्यक पोस्ट असते. कनिष्ठ अभियंता एक पोस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर अजून आपण बघूया महत्त्वाचं काही आहे, क्रीडा अधिकारी, पर्यवेक्षक. हां, आता बघा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही पोस्ट आहेत त्यांना टेक्निकल, त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांना टेक्निकल पात्रता म्हणजे तांत्रिक पात्रता लागेल. म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग लागेल किंवा डिप्लोमा लागेल किंवा अजून तुम्ही एखादा कोर्स केलेला असेल, अशा लक्षात ठेवायचं. ह्या सविस्तर पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर राज्यसेवेतनं पदं जी भरणार असतील त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. विभाग आहे सहकार पणन वित्त विभाग, ह्याच्यामध्ये तुमचे कुठल्या पोस्ट असतात, संवर्गाचं नाव दिले बघा. ठीक आहे, संवर्गाचं नाव काय आहे, उपनिबंधक. ओके, ह्याचं त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदी आणि सुधारणा. ठीक आहे, ह्याच्यात चेंज नाही आहेत. पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी काय केलं, आता बघा जसं की फॉर एक्झाम्पल रायसेमध्ये एक पोस्ट आहे लेखा कोषागार. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पोस्ट कुठली असते, विभाग आहे आस्थापना आहे लेखा कोषागार. पोस्ट कुठली असते, सहाय्यक संचालक. आता आधीचं काय होतं, म्हणजे सुधारणा करण्याच्या आधी काय होतं की पोजेस एनी ऑफ द फॉलोइंग क्वालिफिकेशन, म्हणजे काय, तर कॉमर्समध्ये डिग्री पाहिजे होती. ठीक आहे, पण सध्या त्यांनी कोणतीही डिग्री दिलेली आहे, कोणतीही शाखेत डिग्री लागते. आलं लक्षात. ठीक आहे, बऱ्याच सेकंड तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा बघाव्या लागतील. आता आपण बघूया की ज्या महत्त्वाच्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपण बघितलं होतं ना गट ब आणि गट क मधल्या, तर त्या तुम्हाला बऱ्यापैकी थोड्याशा माहिती पाहिजेत. ओके, बघा आता ह्या अजूनसुद्धा राजपात्रित आहेत. आपण अराजपात्रित जरा काही महत्त्वाच्या पोस्ट बघूया, म्हणजे काय काय सिलेबस लागतो किंवा काय काय त्याला पात्रता आहेत, अशा पण गोष्टी करणं इथं गरजेचं आहे. अजूनही विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. गट अ गट ब राजपात्रित परीक्षा म्हणजे नागरी सेवेतल्या, गट ब अराजपात्रित आणि गट क अराजपात्रितच असतात. ओके, भरपूर पोस्ट आहेत ना, त्यामुळं थोडासा आपण खाली स्क्रोल करू. जास्त 231 पानांचा आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले होते की सर नेमकं वाचायचं काही आहे, तर मी तुम्हाला तेच सांगतो आहे. गट ब आणि क मध्ये एवढं क्लिअर झाले, एवढं क्लिअर झाले की सध्या MPSCच परीक्षा घेणार आहे. कुठल्या सोडून, तर पोलीस भरती, शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टलद्वारे, किंवा त्याला आपण काय म्हणू, इथे दिले बघा. आता
दिले बघा. हे आपण थोडक्यात जरासं बघूया. महाराष्ट्र पदोन्नती, ओके, अराजपत्रित संवर्ग. तर आपण थोडक्यात याच्यामध्ये बघूया कोणत्या कोणत्या आहेत. ॲक्च्युली पदोन्नतीचे आहेत, पण आपण काही गोष्टी निघतील पण याच्यामध्ये जागा. ओके, भांडारपाल आहे बघा. हे तर गट दिला आहे त्यांनी क, म्हणजे जो इथून पुढे जाहिरात निघेल त्या संदर्भात ह्या पोस्ट सगळ्या ॲड होतील. ठीक आहे. कंपाऊंडर, कारागृह आस्थापना, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टेक्निशियन, औषध निर्माता, ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, तर फार्मासिस्ट, परिचारिका, मेल नर्स, सुतार, वरिष्ठ लिपिक, सुपरिटेंडंट कम एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. सुपरिटेंडंट लेवलच्या पोस्ट ब मध्ये अराजपत्रित आहेत, लक्षात ठेवायचं. इथे विभागाचे नाव पण दिलेत बघा. तुम्ही हे सविस्तर जरा विभाग बघू शकता. म्हणजे लक्षात ठेवा की आपल्याला एवढं तरी माहिती होईल. म्हणजे आधी आता आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्हाला काय माहिती होतं बाबा, चला 10 ते 12 संवर्ग विभाग असतात, आणि पण एवढी विभाग आहेत. अल्पसंख्याक बघा, मराठी भाषा विभाग कुणाला माहिती होता की त्याच्यामध्ये ही पण पोस्ट असते, समजते. त्यामुळं थोडं व्यवस्थित जरा काळजीपूर्वक बघा. कनिष्ठ लेखापरीक्षक आहे कुठं विभागामध्ये, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये. कार्यालयाधीक्षक आहे, ऑफिस सुपरिटेंडंट, ती एक पोस्ट आहे. त्याच्यानंतर ही राजपत्रित पदं परत झाली. इथे आहेत बघा परत अराजपत्रित. हे मूर्त संवर्ग आहेत, म्हणजे हे सध्या शासनानं निर्दिष्ट केलेले आहेत. बऱ्याचशा पोस्ट काढून हे पण केलं आहे, लक्षात ठेवायचं. GR एवढा मोठा देण्याचं कारणच काय होतं. लघुलेखक नावाची पोस्ट आहे बघा, स्टेनोग्राफर. याला तर कंपल्सरी टायपिंग लागेलच. ह्या अराजपत्रित पोस्ट आहेत, ह्या तुमच्या MPSCमध्ये येणार. ठीक आहे, सगळ्या एका ठिकाणी टाकलेले आहेत. लेखापाल सगळ्यात बघा, ब क अराजपत्रित. ही STI वाली आपली पोस्ट, जी कशामध्ये येते, गट ब मध्ये येते, दिले बघा अराजपत्रित. ही काय MPSC गट ब मध्ये घेऊन टाकते. याच्यामध्ये काहीच नाही, कुठल्याही डिग्रीचं क्वालिफिकेशन लागतं. पण लेखापाल जी पोस्ट आहे, ओके, त्याच्यामध्ये सध्या तर त्यांनी काय दिले, कुठलीही बॅचलर डिग्री चालेल. आधी काय होतं, अकाउंटन्सी वगैरे विषय पाहिजे होते. टॅक्स असिस्टंट कोणती डिग्री चालेल. ठीक आहे, एकदा व्यवस्थित थोडंसं बघावं लागेल. त्यानंतर प्रशासकीय सहकार अधिकार श्रेणी बघा, कुठली डिग्री इथं लागू आहे, कुठलीही डिग्री लागू आहे. काही काही ठिकाणी जुन्या ज्या काही त्यांनी म्हणजे सुधारणा व्हायच्या आधी काय होतं, इकॉनॉमिक्समध्ये डिग्री पाहिजे होती, कॉमर्समध्ये पाहिजे होते, ॲग्रिकल्चर पाहिजे. तसं काहीच नाही आहे. हे तुम्ही बघू शकता. दुरुस्ती काय केलेली आहे, बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम. कुठली पोस्ट आहे, सहकार अधिकार श्रेणी 2, सहकार अधिकार श्रेणी 1, व्यवस्थापक. हे सगळे डिपार्टमेंट कुठले आहेत, सहकार पणन, लक्षात ठेवायचं. म्हणजे कॉर्पोरेशन आणि टेक्स्टाईलची, ह्यांना कोणतीही डिग्री लागू होते. हे सगळं आता सध्या रद्द झालेलं. हे जुनं होतं, हे सध्या नवीन झालेलं आहे. ठीक आहे, ओके. अराजपत्रित ही कुठली आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO मंत्रालयामध्ये. ठीक आहे, ही पण MPSC आपली घेते. डेप्युटी कंट्रोलर, असिस्टंट नियंत्रक, हवालदार, ओके, ते ठीक आहे. कंपाऊंडर वगैरे ह्या पण ठीक आहेत. वैद्यकीय याच्यामध्ये वस्त्रपाल वगैरे, इथे कुठलेही ग्रॅज्युएशन चालतं. आता सध्या त्यांनी एकदम हे केलं आहे. हे बघा, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आधी होतं, काही टेक्निकल हे होतं. आता सध्या कुठलेही हे नाही आहे, सॉरी, हे आहे तसंच आहे, कारण ह्याच्यामध्ये चेंजेस नाही केलेले. ओके, परीक्षा अधिकारी जे महिला बालकल्याणमध्ये असतो बघा, परीक्षा अधिकारी, जे आता रिसेंटली मागे एक्झाम झाली होती, ही सुद्धा MPSC घेणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, आपलं एक गोष्ट लक्षात येईल की काय काय परीक्षा आहेत, त्यासाठी वेगळ्या परीक्षा. म्हणजे आपण TCS IBPSमध्ये सरळ सेवा द्यायचो ना, तसं लक्षात ठेवायचं. चर्चेमध्ये असताना कुठले असतात, एक आहे आदिवासी कल्याण, ठीक आहे, आदिवासी विभाग. दुसरा आहे महिला बाल कल्याण, महिला बाल विकास. तिसरा आहे जलसंपदा. ह्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी काय कोण घेणार आहे, MPSC घेणार आहे. त्यामुळे एकदा फक्त विभाग बघून घ्या, त्या परीक्षा MPSC घेईल. ओके, त्याच्यानंतर अजून काही आहे, सहकार पण झालं, वित्त विभागामध्ये पुन्हा असिस्टंट मॅनेजर, ठीक आहे, सर्वेवाला आहे. ओके, त्याच्यानंतर कालवा निरीक्षक, ही सुद्धा पोस्ट बघा, कालवा निरीक्षक जलसंपदा विभागामध्ये येते. ही पोस्टसुद्धा MPSCच घेणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कुठली डिग्री चालते, कुठली डिग्री चालते, पण सर्टिफिकेट GCCनुसार काय पाहिजे, 40 इंग्लिशमध्ये किंवा 30 मराठी, किंवा सांगितले, दोन्ही गरज नाही आहे, किंवा चालतं. ठीक आहे, ओके. हे पाटबंधारे तुमचा आस्थापना आहे. त्यानंतर लिपिक, सगळ्या डिपार्टमेंटच्या लिपिक आहेत. कृषी आहे, वित्त आहे, सगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटच्या पोस्टमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काही आहे. ओके, म्हणजे जेव्हा सरकार एखादा GR प्रदर्शित करतं तेव्हा खूप जास्त कन्फ्युजनमध्ये आपण असतो. या सगळ्या लिपिक आहेत बघा, डिपार्टमेंट सगळे येणार आहेत त्याच्यामध्ये. शालेय क्रीडा किंवा पणन असेल, सहकार असेल, त्याच्यानंतर भरपूर विभाग असणार. ठीक आहे, सगळ्या लिपिकचे संवर्ग आहेत, कनिष्ठ वरिष्ठ सगळं. इथं मुद्दा कुठला आहे, लक्षात आलं का, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच कोण, तुमचा तलाठी. बघा, विभाग कोणता आहे, महसूल व वन विभाग. आस्थापना कोणती आहे, त्यातली आस्थापना. म्हणजे लक्षात ठेवायचं, विभागाचा छोटा भाग असतो आस्थापना, म्हणजे तो असतो तुमचा ओरिजिनल डेस्क असतो. ठीक आहे,
आता महसूल विभागामध्ये कुठली पोस्ट असते गट क दर्जाची? ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी. कुठली डिग्री चालते हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, तर तलाठी परीक्षा कोण घेणार? MPSC घेणार आहे. म्हणजेच सामान्य प्रश्न विभागाने काय सांगितले की ह्यामध्ये ज्या ज्या पोस्ट मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या MPSC मार्फतच घेतल्या जातील हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर बघा उद्योग ऊर्जा कामगार विभाग याच्यामध्ये एक आहे शॉप इन्स्पेक्टर म्हणून. इथं सुद्धा एनी डिग्री आहे, ही सुद्धा गट क दर्जाची आहे. ठीक आहे. विधी व न्याय विभाग धर्मादाय आयुक्तामध्ये निरीक्षक पोस्ट ही मागे एक्झाम झाली होती बघा. ठीक आहे. जे होतं ना धर्मादाय निरीक्षक म्हणून. ठीक आहे. ही सुद्धा MPSCच घेणार. इतर मागास बहुजन कल्याण विभाग इन्स्पेक्टर पोस्ट. आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही तुम्हाला इन्स्पेक्टर गट क दर्जाची वाटते, पण बऱ्याच पोस्टला S14 स्केल आहे. S14 म्हणजे विचार करा की ज्या थोडंफार STIचं स्केल आहे त्याला, म्हणजे इनहँड सॅलरी तुमची 65+ येते, 70च्या आसपास सॅलरी येते, 70,000च्या आसपास पगार येतो. ठीक आहे. समाज कल्याण निरीक्षक यालासुद्धा एनी डिग्री आहे, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे निरीक्षक असं वाटतं ना की गट काय यार काय नाही आहे, असं नाही आहे. गट क गट ब कुठलं तरी पोस्ट घेणं गरजेचं आहे. ओके. हां. हे काय समाज कल्याण त्यांनी फक्त हे दिलेलं आहे. आदिवासी विभागामध्ये निरीक्षक असतो, जी आता मागं पोस्ट झाली होती. ओके. तर त्यांनी सांगितलेलं आहे कुठली बॅचलर डिग्री चालेल. सध्या त्यांनी पदाची वयाची अट काय दिलेली नाही आहे. म्हणजे आदिवासी विभागामध्ये ह्या 2 पोस्ट मोठ्या असतात, लक्षात ठेवायचा. एक असतो हा निरीक्षक असतो, विकास निरीक्षक असतो वरिष्ठ. याला स्केल काहीतरी S13 आहे, याला स्केल काहीतरी S14 आहे, म्हणजे मोठ्या पोस्ट आहेत. ठीक आहे. कुठली डिग्री चालते, लक्षात ठेवायचं. लॉ वगैरे काही करायची गरज नाही आहे. ओके. हां. अराजपात्री अन्वेषक हे त्यांनी दिलेलं आहे, वरिष्ठ कामगार म्हणजे इन्व्हेस्टिगेटर, लक्षात ठेवायचं. बऱ्याच ठिकाणी नावं इंग्लिश मराठीमध्ये दोन्ही ठिकाणी दिलेली आहेत. ओके. हां. आता जेव्हा ग्रंथपाल हे तुमचा संवर्ग येईल ना, लक्षात ठेवा ग्रंथपालला तर 100% काय करावं लागेल, तर लक्षात ठेवायचं बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स म्हणजे BLib नावाची पदवी आहे बघा. तर ती कंपल्सरी त्यांनी सांगितलेली आहे. जेव्हा ग्रंथपालचा विषय येईल ना, ज्या विभागामध्ये आहे, तर त्या ठिकाणी ग्रंथालय ग्रंथपाल अशा ज्या पोस्टांना लायब्ररी सायन्स किंवा BLib ही कंपल्सरी डिग्री लागणार आहे. ती कुणालाही दिलेली नाही आहे. ठीक आहे. कंपल्सरी आहे बघा, तुम्ही तर पाहू शकता. ओके. ग्रंथपालला कंपल्सरी आहे, कनिष्ठ असेल वरिष्ठ काही असेल. ओके. पोलीस उपनिरीक्षक ही तर सगळ्यांना माहीत आहे, अराजपात्रित. फक्त लक्षात ठेवायचं विद्यार्थी नवीन असतात, माहिती नसतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 165 सेंटीमीटर ही कमीत कमी मुलांसाठी काय हाईट आहे आणि मुलींसाठी आहे 157. ओके. तर हे थोडंसं बघून घ्या व्यवस्थित. PSI जे पद आहे गृह विभाग आणि आस्थापना कुठले आहे तर DGP ऑफिस. ठीक आहे. म्हणजे DGPच्या अंतर्गत सगळं येणार आहे. ओके. संपादक म्हणजे ते जर्नलिझमवालं झालं. ओके. स्वच्छता निरीक्षक ही सुद्धा पोस्ट आहे बघा, ही सुद्धा गट कमध्ये येणार आहे, MPSCच घेणार. ही सुद्धा पोस्ट महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांनी त्याचं काय बॅचलर डिग्री पण घेतलेली आहे बघा, किंवा एखादा कोर्स पण केला असेल ना सॅनिटरी इंजिनिअरिंगमध्ये. ठीक आहे. तेही सुद्धा हरकत नाही. ओके. भांडारपाल अगेन गट क दर्जाची आहे, MPSC घेणार. ओके. उपनिरीक्षक राज्योत्पादन शुल्क, लक्षात ठेवायचं. याला पण तीच अट आहे. 165 सेंटीमीटर मुलांसाठी हाईट लागते कमीत कमी, मुलींसाठी 155. PSIला 57 असते, लक्षात ठेवायची. ओके. तर हे कंपल्सरी फिक्स केलं आहे त्याने, त्याच्या कशामध्ये बदल केलेला नाही. ओके. गट क दर्जाचे आहे, पण अजूनही सांगतोय मी, गट क दर्जा म्हणजे हलक्यात घेऊ नका. ज्या निरीक्षक दर्जाच्या पोस्ट आहेत त्यांना S13 ते S14 स्केल आहे. S13-14 स्केल म्हणजे तुमच्याकडे इनहँड सॅलरी 65,000+ येते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर सुपरिटेंडंट लेवलच्या पोस्ट आहेत बघा. ठीक आहे. सुपरिटेंडंट त्यांनासुद्धा बऱ्याचशा ठिकाणी हे आहे. डिग्री कंपल्सरी तर पाहिजेच, हे लक्षात ठेवायचं. आदिवासी विकासामध्ये पण आहे बघा. ठीक आहे. आदिवासी विकास दिले बघा 8 नंबरला इथं. ओके. ह्याच्यामध्ये सुद्धा सुपरिटेंडंट पोस्ट आहे, कुठली डिग्री चालते. ठीक आहे. अधीक्षक महिला वेगळ्या जागा निघतात, अधीक्षक पुरुष वेगळ्या जागा निघतात. ओके. आता एक खूप जास्त महत्त्वाचं हे आहे बघा, नगरविकास जो आहे नगरपालिका प्रशासन याच्यामध्ये अधीक्षक पोस्ट आहे, ज्याला कुठली डिग्री चालते. ओके. पण बऱ्याच ठिकाणी अजूनही विद्यार्थ्यांना थोडासा प्रश्न पडतो, तो म्हणजे तुमचा नगरविकास कुठला नगर परिषद भरती. त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आता की नगर परिषद भरतीचं काय चाललं आहे. कृषीलासुद्धा ॲग्रिकल्चर वगैरे ह्या गोष्टी कंपल्सरी आहेत. ओके. हां. हे आहे तुमचं कोणतं सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे AMV आहे. हे आहे तसंच आहे. MPSC तर ऑलरेडी परीक्षा घेतेच. ओके. उद्यानला काय त्यांचा डिप्लोमा किंवा त्याच्या काही टेक्निकल असिस्टंट लागेल. ओके.
हां, पाणी पुरवठा वगैरे आहे. ठीक आहे. ओके. आता जो मुद्दा शिल्लक तो कोणता आहे बघा, म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की हां, बाकी प्रयोगशाळा वगैरे त्यांनासुद्धा टेक्निकल त्यांचं हे लागणार आहे. ठीक आहे. सांख्यिकीवाल्यांना लक्षात ठेवायचं की मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्सची डिग्री लागतात, कॉमर्समध्ये डिग्री लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे कोणतं आहे? शास्त्रीय सहाय्यक. ठीक आहे. समाजसेवा अधीक्षक हे तुमचं सोशल वर्कचं लागेल. ठीक आहे. क्रीडा अधिकारी त्यालासुद्धा क्रीडाचा तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री लागेल. ओके. आता बघा महत्त्वाचं काय आहे, हे सगळे ठीक आहे, हे म्हणजे बाकीच्या पोस्ट तर आपल्याला हे नाही आहेत. सांगण्याचा मुद्दा हाच होता की आता लक्षात ठेवायचं, म्हणजे मुद्दा काय आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, की आपल्याला कुठला प्रश्न होता की तलाठी, फिक्स तलाठी कोण घेणार आहे? MPSC घेणार. बरोबर. स्वच्छता निरीक्षक आपण मगाशी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे महत्त्वाचं, ज्या ज्या निरीक्षक दर्जाच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या गट मध्ये, तलाठी पण गट मध्ये येणार. निरीक्षक दर्जा पोस्ट कुठल्या आहेत? इतर बहुजन समाज कल्याण असेल, आदिवासी कल्याण असेल, निरीक्षक किंवा वरिष्ठ निरीक्षक पण असेल, काय हरकत नाही. ठीक आहे. या सगळ्या पोस्ट, या सगळ्या परीक्षा कोण घेणार? MPSC घेणार. हे तर क्लिअर झालं. पण नगर परिषदबद्दल इथं जी आपली पोस्ट असते ती कोणती असते शक्यतो नगर परिषदमध्ये? कर प्रशासकीय अधिकारी, त्याला आपण काय म्हणतो? कर निर्धारण अधिकारी. आता बघा, नगर परिषदला ऑलरेडी MPSCनं एक GR काढला होता, आठवते? खूप आधी काढला होता. त्यात त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही नगर परिषद तुम्हाला क्लिअर करतो, लक्ष द्या. नगर परिषदमध्ये 2 गोष्टी क्लिअर करा. एक म्हणजे काय, नगर परिषद जी आहे जिल्हा लेवलची, म्हणजे नगर परिषद जे जिल्हा केडर आहेत, तर ती जी गट क आणि ड दर्जाची पद आहेत बघा, तिथं स्पेशली सरळ सेवा ज्या ज्या संयुक्त काय आहेत तेच घेणार आहेत. पण नगर परिषदमध्ये ज्या ज्या गट क दर्जाच्या राज्यसेवेतल्या पोस्ट असतात, म्हणजे राज्यसेवा म्हणजे ज्या चांगल्या पोस्ट आहेत मेन, फॉर एक्झाम्पल तांत्रिक काही पोस्ट आहेत, काही कर निर्धारण लेवलच्या आहेत, काही लेखाधिकारीच्या आहेत, त्या सगळ्या MPSC घेणार असं MPSCनं सांगितलं होतं. पण यामध्ये सध्या MPSCनं काहीच असा उल्लेख केलेला नाही. ठीक आहे. बाकी सगळे MPSCने क्लिअर केलं. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी कळतील. दुसरी गोष्ट, आता आगामी काळामध्ये काय होणार बघा. आगामी काळामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर आगामी काळामध्ये गट क 2026ची ॲड पडणार. ठीक आहे. गट ब अराजपत्रित सर्ज झाल्या, गट ब 26ची ॲड पडून गेलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पदवाढ होऊ शकते. गट क 26ची ॲड पडेल, जाहिरात येईल, त्यामध्ये ही सगळी तुम्हाला पदं दिसतील. आता एक विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न कुठला असतो, तो म्हणजे कॅडर बकेटिंग. काय असतं? कॅडर बकेटिंग. म्हणजे लक्षात ठेवायचं, गट कची जेव्हा ॲड पडेल तेव्हा आयोग याच्यामध्ये परीक्षा पद्धत सांगेल. अजूनही आपल्याकडे भरपूर प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला कोणता आहे की गट ब आणि क मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असणार हे आता आपण बघितलं. पण गट क मध्ये किंवा गट ब तर परीक्षा म्हणजे ऑलरेडी ॲड पडून गेलेली आहे. पण ह्या ज्या पोस्ट आहेत, तलाठी असेल किंवा निरीक्षक दर्जाच्या पोस्ट असतील, गट क मध्ये होणार आहेत, त्यासाठी आयोगानं परीक्षा पद्धत काही केलेली आहे का? कारण त्यात सरळ सेवा होतं ना आधी. मग लक्षात ठेवायचं, परीक्षा पद्धत काय आहे, अभ्यासक्रम काय असेल, हे सध्या आयोगानं सांगणं अपेक्षित आहे. काही दिवसामध्ये हे सुद्धा आयोग सांगेल, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एकच परीक्षा असणार की पूर्व आणि मुख्य परीक्षा असणार, हे सुद्धा आयोगानं सांगणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, अभ्यासक्रमामध्ये कुठले कुठले घटक असतील, जसं की आधीचा पॅटर्न काय होता, इंग्रजी, मराठी, GS आणि गणित बुद्धिमत्ता, हे सुद्धा आयोग सांगेल. चौथी गोष्ट महत्त्वाची कोणती आहे, तर निगेटिव्ह मार्किंग असेल का? ठीक आहे. आणि कॅडर बकेटिंग म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा फॉर्म अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला असे भरपूर पोस्ट दिसेल बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 असे भरपूर संवर्ग असतील. तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि कुठने घेतलं आयोगानं, तर SSC लेवलच्या पोस्ट असतात बघा, SSC 17-18 पोस्ट असतात. म्हणजे CBI मधला इन्स्पेक्टर, कस्टममधला इन्स्पेक्टर, तुमच्या GST मधला इन्स्पेक्टर, तो ASO असतो मंत्रालयामधला, अशा सगळ्या पोस्ट असतात. तुम्हाला काय करावं लागतं, परीक्षा एकच होती, तुम्हाला काय करावं लागतं, फक्त प्रेफरन्स द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल समजा आता मी गट कची परीक्षा दिली, मला काय वाटते की आदिवासी कल्याण निरीक्षक जी पोस्ट आहे ती सगळ्यात टॉपची आहे, मी त्याला पहिला क्रमांक देणार. दुसरा क्रमांक कशाला देणार, तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. तिसरा क्रमांक कशाला देईन, एक्साईज इन्स्पेक्टर, एक्साईज PSI जे काय असेल. चौथा क्रमांक अशा ह्या तुमच्या प्रेफरन्स असतात. ह्याला आपण काय म्हणतो, कॅडर बकेटिंग. म्हणजे सगळे जे कॅडर आहेत, सगळे जे आस्थापना आहेत ते तुम्ही एकत्रच आणायचं, तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. म्हणजे होणार काय, तुम्हाला एका वर्षामध्ये 10-10, 15-15 फॉर्म भरायची गरज नाही, तुमचे पैसे वाचणार. यापूर्वी काय व्हायचं, तुम्ही 1,000 रुपये फॉर्म भरायचा, 15 फॉर्म भरले 15,000 झाले, 10 फॉर्म भरले 10,000 झाले.
आता परीक्षा एकच होणार. काही परीक्षा जर सोडल्या, शिक्षक भरती, पोलीस भरती, हां दुसरी गोष्ट, विद्यार्थी वनरक्षकबद्दल मला विचारत होते. वनरक्षकसुद्धा बघा, ज्याला मैदानी चाचणी आहे, आयोग आपल्या अंगावर काहीही गोष्टी घेणार नाही. मैदानी चाचणीचं आयोगाचं काही संबंध नाही आहे. त्याला व्यवस्थित महामंडळ किंवा व्यवस्थित त्यांचं एक वेगळंच यंत्रणा आहे. जसं की पोलीस भरती, बरोबर. पोलीस भरती त्या जिल्ह्याचे SP ऑफिसकडनं होतात. DGP त्याचा कंट्रोलर असतो, ठीक आहे. त्याचप्रकारे काही वन विभागाच्या भरती आहेत. फॉर एक्झाम्पल वनरक्षक जी आपली पोस्ट असते गटकची, तीसुद्धा मला वाटते महामंडळच घेईल, कारण याच्यामध्ये उल्लेखच नाही आहे. मग राहिलं काय, शिक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, मनपा भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती. आता वनरक्षक उल्लेख नाही आहे. मला असं वाटतं की वनरक्षकसुद्धा वेगळंच यंत्रणा घेईल, म्हणजे मग वन महामंडळ किंवा रिस्पेक्टिव्ह तिथे ऑथॉरिटी घेणार, कारण MPSC याच्यामध्ये घुसणार नाही. आयोगाचं काय म्हणणं आहे, आम्ही फक्त लेखी परीक्षा घेतो, विषय संपला. आता मुद्दा असा, आपण याची वाट बघूया. पूर्वमुखी असेल का, सिलेबस कोणता असेल, निगड मार्किंग असेल का, किती वेळ असेल, हे सध्या चर्चा करत बसू नका. सध्या फक्त अभ्यास करत चला. काही दिवसामध्ये गटकची ॲड पडणार लक्षात. आणि म्हणून तुमची तयारी एकदम बेस्ट पाहिजे. सध्या जास्त वेळ घालवत बसू नका. मी सांगितल्याप्रमाणे गट ब मध्ये तर पोस्ट होत्याच आपल्या, कुठल्या, ज्या आपण सुरुवातीला पाहिल्या होत्या, बरोबर. ते तर आपण बघितलेलंच आहे. पण लक्षात ठेवायचं, गट जे तुम्ही क मध्ये सुद्धा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लक्षात ठेवायचं, गट क मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पोस्ट असणार आहेत. आणि तुमचं काम आहे की जेवढं होईल तेवढा अभ्यास करा, ठीक आहे. तर या संदर्भात विधानाचे व्हिडिओसुद्धा बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. पण मी टेलिग्रामलासुद्धा सांगितलं होतं की आपण याच्यावर एक सेशन घेणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे आता तुमचं काम काही आहे, काही दिवस वाट बघा. परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, कोणत्या परीक्षा होणार, कोणत्या परीक्षा MPSC घेणार, कसं घेणार, ह्या सगळ्याबद्दल MPSC सांगणार आहे. असं कधी होत नाही की बाबा डिरेक्टली चला तुमची गटकची ॲड पडली आणि झालं, नाही. गटकची ॲड पडण्यापूर्वी आधी परीक्षा पद्धत आयोगाला सांगावी लागेल. ते सुद्धा GR मोठा असणार, मी त्यासुद्धा लेक्चर घेईन. आता फक्त लक्षात ठेवायचं, कोणत्या कोणत्या परीक्षा घेणार आयोग, तर सगळ्या प्रकारच्या. कुठल्या सोडायच्या, फक्त पोलीस भरती, नगर परिषद ग आणि ड सरळसेवेमध्ये जाणार आहे. मनपा, जिल्हा परिषद, शिक्षक भरती, या ज्या भरती आहेत त्या सरळसेवेमार्फत, म्हणजे वैयक्तिकच वेगळ्या होणार. MPSC निरीक्षक दर्जाच्या गट क आणि गट ब अराजपात्रित परीक्षा घेणार आहे. मग आपण काही दिवस वाट बघूया. GR जेव्हा येईल मी तुमचं अजूनसुद्धा एखादं लेक्चर घेऊ शकतो, ठीक आहे. लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या मनामध्ये अजून कोणते प्रश्न असतील, ठीक आहे, फॉर्म. आणि लक्षात ठेवायचं, आता तुम्हाला प्रोफाईल काढून घ्यावी लागेल. काय सांगितलं मी, तुम्हाला MPSCची प्रोफाईल काढून घ्यावी लागेल. कारण का, बघा, सरळसेवेचा फॉर्मवर तर आपण काय करायचो, त्या वेबसाईटला जाऊन आपण लॉग इन करायचो, बरोबर. पण जर ह्या गट ब आणि गट क दर्जाच्या ज्या आपण पोस्ट बघितल्या, जर विद्यार्थ्यांनी कुठलीही MPSC परीक्षा दिली नसेल, आता मात्र MPSCच घेणार परीक्षा, म्हणजे तुम्हाला MPSCची प्रोफाईल काढणं बंधनकारक असणार आहे. मी त्याच्यासुद्धा एखादा व्हिडिओ टाकतो की प्रोफाईल कशी काढायची असते. MPSCला प्लस पॉईंट काय आहे, तुम्ही एकदा MPSC प्रोफाईल काढली, तुम्हाला त्यानंतर कुठंही काही करत बसायचं नाही. प्रोफाईल काढली, नाव, नंबर, ईमेल ID, आपला आत्ता पत्ता सगळं टाकलं, तुमचं डॉक्युमेंट्स टाकले, काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आलं मित्रांनो लक्षात. तुमचे काय डाऊट्स असतील मला पटकन विचारू शकता, कमेंटला टाकत चला. आणि विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ जास्त शेअर करत चला, ठीक आहे. त्यामुळं पुन्हा आपण भेटूया. अजून काही दिवसामध्ये GR सुद्धा येईल, परीक्षा पद्धतीवर आपण सगळ्या ठिकाणी चर्चा करू शकतो. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आपण चालू घडामोडीसुद्धा व्हिडिओ घेणार आहोत. काही कारणास्तव मी सुट्ट्या घेतलेल्या आहेत, पण लवकरात लवकर आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे आपले व्हिडिओ राहिलेले आहेत. आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन पण आपण टाकूया चालू घडामोडीमध्ये, ठीक आहे मित्रांनो. चला, जय हिंद, पुन्हा भेटू. धन्यवाद.